नियती एक चक्रव्यूह भाग 2. शी काही काय बोलतोय. मी त्यांना अंकल म्हणते. ती तोंड वाकडं करत म्हणते. पुढे काय ती बोलणार तोच तो असू दे म्हणून त्या रूममधून काढता पाय घेतो. सर, ये जो न्यूज़ है हमारे शत्रु के रिगार्डिंग, क्या वो सच है? क्या कहना चाहते हैं आप? एक मन से शत्रु ने हमें मारने की धमकी दी है. क्या कर रही है सरकार? दिल्लीच्या आर्मी ऑफिसच्या गेटवरच पत्रकारांची रेग लागली होती आणि आता ते आपल्या लेफ्टनंट वर्मांना प्रश्न विचारत होते, जे नुकतेच मुंबईवरून इकडेच डायरेक्ट आले होते. नो कमेंट्स. ते सर्वांना उत्तर देऊन आपल्या ऑफिसमध्ये गेले. कर्नल देव, तुम्हाला दिलेलं काम कुठपर्यंत आलं आहे? फोनवरून लेफ्टनंट जनरल मिस्टर वर्मा कुणाला तरी झापत होते. झापणार नाही तर काय करणार ते तरी. आज महिना झाला होता आणि शत्रूचा एक की अनेक अजून भारत थांब नव्हतं. दहशतवादी महाराष्ट्रात घुसला होता की होती तेही माहीत नव्हतं भारताला. अगदी उघड तरी ही आपण भारतीय काहीच करू शकलो नाही. त्यामुळे नवी दिल्लीमध्ये असलेल्या आर्मी ऑफिसमध्ये आज उघडपणे हालचाल सुरू झाली होती. सर, बस मला अजून 15 दिवस हवे आहेत. बस तो दहशतवादी माझ्या नजरेच्या टप्प्यात आला आहे. तिकडून कर्नल देव म्हणाले. कर्नल, आज जवळजवळ महिना झाला आहे आणि आपल्याला साधा एक दहशतवादी पकडता येऊ नये. निदान तो एक पुरुष आहे की स्त्री यांचा तर शोध घ्या. पण त्यांच्या या वाक्यावर मात्र इकडून आपले लेफ्टनंट वर्मा मात्र कडाडले. वरून प्रेशर आले होते ते वेगळेच, पण फक्त शत्रूने दिलेली तारीखही अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपली होती. नाहीतर 26 जानेवारीला पूर्ण भारत बरखास्त करण्याची धमकी शत्रूकडून मिळाली होती. सर प्लीज, कर्नल देव अर्जजबीने म्हणाले. ठीक आहे, तसे त्याशिवाय मी इथे बसून काय करू शकतो? मिस्टर वर्मा आपले दोन्ही खांदे उडवत म्हणाले. हे बघा आता, मीडियाला ही बातमी कशी माहीत नाही पण लीक झाली आहे. त्यामुळे देशात त्यांनी भीतीचे वातावरण तयार केले आहे. आत्तापर्यंत आपण गुप्तपणे करत होतो त्यामुळे शत्रू गाफील होता. पण आता या न्यूजवाल्यांनी पब्लिश केल्याने शत्रूही नक्कीच सतर्क झाला असेल. ते थोडं शांत होऊन कर्नल देवला समजावतात. हो सर, मला समजते तुम्हाला काय म्हणायचं आहे, पण डोंट वरी, माझंही पूर्ण लक्ष आहे. कर्नल आपल्या सरांना शाश्वत करून बोलतात. ठीक आहे म्हणत मिस्टर वर्माही फोन ठेवतात. शत्रूंनो, मरायला तयार राहा, कारण आता तुमचा कर्दनकाळ तुमच्या समोर उभा ठाकणार आहे आणि तुम्हाला त्याची जाणही नसेल. लेफ्टनंट वर्मा आपल्या मिशीला पिळी देत गडगडाटी हसत बोलतात. आमचा एक शेर मिस्टर कर्नल देव तुमच्या सर्वांवर कसा भारी पडतो ते बघाच आता. फक्त त्याने मागितले आहेत 15 दिवस, पण मला माहीत आहे तो निश्चितच आठवड्यातच हे काम पूर्ण करणार. तसं त्याचं कसब आहे. ते हसतच आपल्या समोरच्या टेबलवर हात मारतात. इंद्रनील, सांग ना, अरे तू खरंच उद्याच तुझ्या डॅडशी तिचं लग्न लावणार आहेस का? तर दुसरीकडे इंद्रनील आपल्या घरी आला होता तरी अजून त्याची मैत्रीण उर्वशी वाट पाहत होती. तोच येताना दिसताच ती लगेच त्याच्यापाशी जाते आणि त्याला काळजीने विचारते. अरे, तू अजून इथंच? त्याने तिथेच चेअरवर बसलेल्या आपल्या त्या दुर्दैवी वडिलांकडे पाहिले, जे तिथेच बसून होते सकाळपासून आणि निपचित पडले होते. त्याने परत हसत आपला कोट काढून एका हातावर ठेवला. हे बघ गुरु, हे तू दिलेलं चॅलेंज होतं, सो मी ते पूर्ण करणारच, कारण यू नो बेटर की मी घेतलेलं चॅलेंज असं अर्धवट सोडत नाही. डार्लिंग, खरंच तू अशी पैज लावायलाच नको होती, तो हसत म्हणाला. हो, मला माहीत आहे हे तुझं पैजेचं खूळ, पण मला वाटलं की, ती तोंड बारीक करत म्हणते. काय वाटलं? की मी हे स्वीकारणार नाही? असं कसं? समोरून जर आपल्याला हवं असलेलं भक्ष्य येत असेल तर कोणता शेर त्याला स्वतःहून सोडेल? तो गंभीर पण हसत म्हणतो. अरे कोण शेर आणि कसलं भक्ष्य? हे बघ नील, अजूनही वेळ गेली नाही. तुला याचीच भीती वाटते ना की आपले मित्र तुला चिडवतील? बट डोंट वरी, मी श्री आणि संत्या यांचे फ्रेंड्स त्यांच्याशी बोलेन. वाटल्यास आपण परवासारखं परत सर्व एकत्र आता येऊ आणि तू जिंकलास आणि मी हरले म्हणून मान्य करते
अगदी सर्वांसमोर. ती खूपच भावूक झाली होती. नो 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 मेरी जान, अब ऐसा कुछ भी नहीं होगा. अब ये शादी तो तय है, तो कुस्तीत हसत म्हणतो. आता खुद्द माझ्या डॅडने मना केलं तरच, पण ते तर कधीच करू शकणार नाही. पाहतीये ना त्यांची हालत. तो परत एक वार आपल्या त्या खुर्चीत बसलेल्या डॅडकडे छिदमी हसत म्हणतो. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. मला वाटलेलं एकदा तुला समजावं ॲज अ फ्रेंड म्हणून, पण तू तर. ती तोंड वाकडं करत म्हणते. हो, कळालं मला, पण मला एक कळत नाही की तू नक्की काय इतकी घाबरली आहेस. तो आता तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहतो. नाही म्हणजे लग्न माझे डॅड आणि त्या मुलीचे आहे, मग तुला इतका पुळका का यावा त्या मुलीचा? कारण मी तर अजूनही तुझाच आहे. की की तुला तिला पाहिल्यापासून भीती वाटते की मी तिच्या प्रेमात वगैरे. तो मिश्किल भाव चेहऱ्यावर आणत डोळा मारत म्हणतो, तिच्या केसांच्या बटांशी खेळत. छे, असं काही नाही. ती त्याचा हात आपल्या केसांवरून काढत त्याला पाठमोरी होत म्हणते, पण मनात नक्कीच तिच्या कसली तरी भीती होती. तिचे दोन्ही हात एकमेकांत गुंतले होते. अरे जान, डोंट वरी. हा इंद्रनील देशमुख, अर्थात फक्त तुझा नील, असाच कुणाच्याही रूपावर भाळणारा वाटला का? असा 100 नियती आल्या तरी माझ्यासमोर त्या तुच्छच आहेत. कारण माझ्याकडे माझी स्वप्नसुंदरी, माझ्या प्राणापेक्षाही प्रिय असलेली ही उर्वशी माझ्यापाशी ऑलरेडी आहे. तो एकदम सिलेक्टिव्ह आवाजात तिच्याच मागे उभा राहून हळू आवाजात पुटपुटतो आणि हलकेच तिचा कान चावतो. नील यार. पण त्याच्या या गोड शब्दांवर आधीच पाघळून गेलेली ती उर्वशी त्याच्या या नॉटीपणाला तर अजूनच भारावून जाते आणि मगाशी सर्व काळजी छूमंतर होऊन ती त्याच्याकडे टर्न होऊन त्याच्या छातीवर गुद्दा घालत बोलते. या हृदयाला काय हवं हे फक्त तुलाच कळतं, ती हसत म्हणते. हो, कारण ते हृदय जरी तुझ्या शरीरावर राज्य करत असलं तरी ते फक्त आपलं गुपित मला आधी शेअर करतं. तो आता खुशीत तिच्या कमरेवर आपले दोन्ही हात गुंतवून अगदी जवळ तिला ओढत त्याच रिलेटिव्ह आवाजात बोलतो. ती त्याच्या या अशा वागण्याला मात्र अजून लाजून त्याचा खांदा आपल्या बोटाने रब करत असते. एवढं प्रेम करतो तर ऐक ना माझं. तो तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवणारच की ती मध्येच आपला हात त्याच्या ओठांवर ठेवत परत आपलाच मुद्दा मांडते. उरू. तो मात्र यावर चिडतो आणि तिला झटकून 4 पावले मागं जातो. हे बघ, हीच गोष्ट तू मला सांगू नकोस प्लीज. आता सर्व अरेंजमेंट झाली आहे. वकील काकांशी बोलणं झालं आहे. बस काहीच दिवसांचा तर प्रॉब्लेम आहे. एकदा काय देशमुख आणि देशमुखची मी सर्वेसर्वा झाला की मलाही कुणाच्याही बापाची माझ्याही बापाची भीती नाही. तो शेवटचं वाक्य बोलत आपल्या वडिलांच्या चेअरला एक लाथ मारत म्हणतो. अरे पण तुझी स्वतःची एक कंपनी आहे सॉफ्टवेअरची. शिवाय आत्ताही अंकल अशा कंडिशनमध्ये असल्याने तूच तुमच्या कंपनीचा टेम्पररी का होईना मालक आहेस. तरी ती आता आपल्या मनातील प्रश्न विचारायला लागते. टेम्पररी मालक नाही, मला सर्वेसर्वा व्हायचं आहे मिस उर्वशी. आणि तू बघच लवकर मी होईल. तो कुटील हसत बोलतो. ओके, तसं असेल तर ठीक आहे. ती ह्याला आता समजवण्यात काही पॉईंट नाही हे जाणल्याने माघार घेत म्हणते. पण त्या भिकारड्याने तिशीच का लग्न? तू इतकी अडाणी असशील असं वाटलं नव्हतं, पण तरी सांगतो ऐक. ती सर्व प्रॉपर्टी त्यांनी माझ्या मॉमवर, म्हणजेच जी हयातच नाही अशा व्यक्तीवर केली आहे. अट टाकली आहे आपल्या पूज्य वडिलांनी की हे सर्व करोडोंची प्रॉपर्टी त्यांच्या न होऊ शकणाऱ्या बायकोला मिळेल किंवा सरकारला जमा होईल. तो तिरस्कारयुक्त आपल्या डॅडकडे पाहत म्हणतो. क्रमशः. बरेच प्रश्न आहे आणि नेहमीप्रमाणे मी या कथेलाही शेवटी एवढंच म्हणेन की बरेच प्रश्न आहे आणि मी एवढेच म्हणेल की कथा ऐकत राहा, तरच तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे पुढे पुढे मिळत राहतील. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.